घरातील कामांचा पसारा उरकणे सुरू होते. आज चैत्र पौर्णिमा. भूतकाळाचा रेशमी पडदा आठवणींच्या झुळकेने अगदी अलगद बाजूला सरकला. हलकेच जवळ जाऊन पाहिले तर भूतकाळातील आजोळ समोर दिसले. आज वाडीचा उरूस. नेहमीप्रमाणे सगळ्या मामी लवकर उठलेल्या दिसल्या. अंगणात बंब पेटवलेला. प्रत्येकीची कामाची लगबग सुरू होती. आज पाहुण्यांनी घर भरलेले होते. माझ घराच्या कोपऱ्यात चूल पेटलेली होती. नाश्त्याची तयारी सुरू होती. चुलीच्या धुराचा वास आजही मनाला सुखावून गेला. नैवेद्यासाठी पुरण शिजत होते. त्याचा रटरट आवाज येत होता. एका बाजूला घरच्या तांदळाच्या भाताला कड आला होता. सगळीकडे अतिशय सुवासिक असा घमघमाट सुटला होता. आम्हा पोरांची नाश्ता करायची धडपड सुरू होती. पितळी पातेल्यात उकळलेला चहा पेल्यात आला. चुलीवरच्या गरम गरम चपात्या आणि प्रत्येकाला एक एक बटर हातात मिळाले. जणू काही अतिशय मौल्यवान आणि चविष्ट असा पदार्थ हातात आल्यासारखे वाटले. खाऊन झाले. आता आमची मस्ती सुरू झाली. स्वयंपाकघरातून एक एक पदार्थाचा घमघमाट येत होता. नारळ, हार, फुले मंदिरामध्ये रवाना झाली. एक एक पाहुणे येऊ लागले. लेकीच्या वाटेकडे लागलेले मामाच्या आईचे डोळे लेकींना पाहून सुखावले. सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. 4 वाजले. बगाडाची तयारी सुरू झाली. आम्हाला म्हणजे आम्ही सगळ्या मावस बहिणी आणि मावस भाऊ, आमची संजाबाई, रंजाबाई, संतोष, सतीश, ताई, मामाच्या मुली, आमची गंमत म्हणजे आमचे सारखे डोळे वाटेकडे. कारण चिंचवडवरून येताना कोणी ना कोणी काहीतरी खाऊ आपल्याला यात्रेतून घेऊन येणार, यासाठी उरसापेक्षा वाटेकडेच आमचं लक्ष जास्त. सगळ्यात पहिल्यांदा बाबा दिसले की सगळा घोळका त्यांच्या मागे. बाबा आले की खमंग भजी आणि वडे घेऊनच आलेले असायचे. सगळा खाऊ मामाच्या आईच्या हातात जायचं. मग आमचं मधमाशाचं मोहोळ तिच्या भोवती जाऊन गोळा व्हायचं. खाऊ मिळाला की या मधमाशा बाजूला व्हायच्या. मग वाट पाहायची दिलीप मामाची. दिलीप मामा आला की घोळका चालला त्याच्या मागे. मामा ओली भेळ आणायचा आणि मग परत त्या ओल्या भेळीचा वाटा मिळाला की मग नंबर असायचा भगवान मामाचा. मग सगळेजण त्याच्या भोवती गोळा व्हायचे. पण भगवान मामाजवळ गोळा होण्याची जास्त उत्कंठा सगळ्यांना असायची, कारण तो पैसे द्यायचा. सगळे त्याच्या भोवती गोळा व्हायचे. प्रत्येकाला 10 रुपयाची एक नोट मिळायची. ते पैसे खर्चायचेच नाही लवकर. ती नोट फार मोलाची वाटायची. तिची घडी करून करून जपून ठेवायची, अगदी जीवापाड. आणि गुलाब मामा हा आमचा समवयस्कच होता. तो आमच्यासारखा शाळकरी होता, पण आमच्यासाठी आवर्जून तो पाडाच्या कैऱ्या, चिंचा गोळा करून ठेवायचा. चिंचवडमध्ये यात्रेत जास्त कोणाचं जाणं होत नसे, फक्त मोठी माणसंच जायची. पण उरसाला जायची आवड ती केवढी. वाडीचा उरूस म्हटलं की जायचंच वाडीला. मग उरसाचा दुसरा दिवस. घरात कांदा, खोबरे, डाळ भाजल्याचा खमखमाट सगळीकडे यायचा. मटण आणलं जायचं. जे नॉनव्हेजचे शौकीन पाहुणे असायचे ते दुसऱ्या दिवशी यायचे. मला त्या वासाने अगदी मळमळायचं. दुसऱ्या दिवशी सगळ्या माम्यांचा दिवस भाकरी टाकण्यात, जेवण वाढण्यात, भांडी घासण्यात, सगळा राडा उरकण्यात जायचा. पण कधी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आला तरी सुद्धा दिसायचा नाही. मनोमन विचार करायची, मोठं झाल्यावर एवढं काम करावं लागतं. बरं, आम्ही आजोळच्या छोट्या असूनही फार मानाने वागवल्या जाणाऱ्या पाहुण्या होतो. त्यामुळे मदत करावी म्हटलं तरी त्या करून देत नसायच्या. त्यांच्याबद्दल नुसतीच हुरहुर वाटायची. ती कधी व्यक्तच करता आली नाही. ज्या घरात पोरांचा घोळका ओसरीवर दिसेल तेथेच नेमका निळ्या डब्यातून आईस्क्रीम विकणारा आईस्क्रीमवाला बाहेरच थांबून राहायचा आणि मुद्दाम आवाज देत थांबायचा. मग सगळे मामाभोवती जमा व्हायचे. एक एक कुल्फीची काडी अगदी त्या काडीची चव तोंडात येईपर्यंत चाटून खायची. घरामागे मेहंदीची झाडे होती. त्याची पानं आणायची, एखाद्या दगडावर वाटायची आणि एकमेकींच्या हातावर मेहंदी काढायची. तेव्हा कपडे खरेदी करण्यात जास्त कोणाला आवड नसायची. पण या चिमुकल्या पाहुण्या परतून निघाल्यावर सुती पण मोठमोठ्या पाना फुलांचे कापड